नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला. लोकांना घेऊन तिथं जाऊन बीचवरती जायचं आहे आणि तिथं काय काय होतं ते तुम्हाला सांगू. आणि व्हिडिओ वगैरे बघत जा, लास्टपर्यंत बघत जा. आणि रील्स वगैरे आपण आता टाकतोयच, आपली ID मेन्शन खालती करून टाकतो आपण. आज जायचं आहे, बघूया. परिवार पार्कमधून जायचं आहे, मंडणगडमधून डायरेक्ट हरिहरेश्वर. जेटी वगैरे पकडून तुम्हाला दाखवतो कसं काय होतं ते. नंतर भेटूच, चला येतो लगेच, आपण निघूया. तर आलो परिवार पार्कमध्ये, पण माणसं दिसत नव्हती. मग लावला त्यांना फोन लगेच, कुठं आहात विचारलंय. आता येतील बोलतायत. मग गाडी पण लावली साईडला, ही बघा इथंच लावली गाडी. बघूया, आणि लगेच आपल्याला निघायचं आहे. आलो जेटीवर, लगेच आपल्याला जेटी पण भेटले. जातच होती तेवढ्यात तो हॉर्न दिला त्याला आणि थांबवली. आज मरू दे, भेटली तरी. नंतर आता जाऊया हरिहरेश्वरला आणि तिथं जाऊन तुम्हाला समुद्राच्या व्हिडिओ वगैरे टाकतो लगेच. आलं हरिहरेश्वरकडं, बघा गाडी वगैरे लावली पार्किंगला. एकदम सावली भेटली आपल्याला आणि निघतो आता समुद्रावरती. बघूया, समुद्रावरती जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ही बघा एंट्री हरिहरेश्वरची. मार्केटच असतो हरिहरेश्वरला जाताना. म्हणजे बीचकडे जायचं असेल ना, तर तुम्हाला हा मार्केट करूनच जायला लागतो. नंतर हा हरिहरेश्वरचा मंदिर, फेमस मंदिर. बघा कसा दिसतोय तो. बरीच पब्लिक आले आज, काय विषय नाही. ही सिस्टम आता नवीनच चालू केली आहे त्यांनी. 2 वर्षापासून बोलतात चालू केले. तिथून लेफ्टने आलो ना की इथून असा फेरा मारत जायला लागतो तिकडं. नंतर आलो आपल्या प्रदक्षिणा मार्गाकडं. वरती चढ आहे पुरा, नीट या पावसात बंद असतो. भावानो, जमन आहे, एवढे दिवस चाललं नाही, गाडीची सवय. चालताना दम लागतो आता सध्या. खूप चढ आहे. आपली माणसं जातात पुढंच, काही पाटणं येत आहेत. दमलं. कधीतरी चालत जा तुम्ही पण, खूप चढ आहे इथून. आहे बीच, पण बहुतेक एंट्री नाही आहे तिथं. कुठून जायचं आपल्याला माहिती नाही आहे बीच. मला दाखवलं तुम्ही, तर झाडी वगैरे आहेत म्हणून दिसत नाही. बघूया आता पुढे जाऊन काय करताय. इथूनच असेल खाली, मला वाटतंय प्रदक्षिणा मार्गाच्या खाली. खतरनाक चढ आहे. एवढा चढायचा आणि परत खालती यायचा. मजबूत, एवढं खोल आहे बघा. या तुम्ही पण हरिहरेश्वरला कधीतरी, तर उतरूया खाली. खूप खतरनाक आहे एकदम. व्ह्यू बघा, हा व्ह्यू कसला खतरनाक आहे. हाय काय विषय आहे का भावाचा. नजारा बघा, नजारा आयचं कसला हाय बघा. नाद करते काय आता कोणाचा. फक्त नीट या भावानो, नीट या. आणि ही बघा, ही पाटी लावलेली. ज्यांना संस्कृतीचं त्यांना समजलं असेल. तुम्ही बघा कसं काय, तर अर्थ लावा आणि मला सांगा. खडक बघू शकता, कसले खतरनाक आहे. पाण्याने पाणी काय काय करू शकतो काय सांगता नाही येत. हा व्ह्यू पॉईंट बघा, भारी व्ह्यू पॉईंट आहे. आणि माझ्या पाठीमागचा पण एक व्ह्यू पॉईंट बघा, एक नंबर आहे. तर तिथे एक टेंट आहे, बघा तिथं कोण आहे. हाय एक गाडी, कसली गाडी, अननस किंवा नारळ वगैरे असेल. पण एक खडक बघा, जो खडक कसले भारी. हे बघ, हे खडक. पाणी काय काय करू शकतं बघू शकता. पण या हरिहरेश्वरच्या खालच्या इथं एकदम व्ह्यू पॉईंट एक नंबर आहे. एवढ्या याच्यातून त्या मित्राने गाडी कशी आणली असेल, आपण त्यांना जाऊन विचारूया, तू गाडी कशी आणलीस कशी नाही. ह्या पाठी एवढा व्ह्यू पॉईंट मस्त आहे. आणि तेवढा वरतून खालती येणं काय खाऊची गोष्ट नाही, परत वरती जाणं. आणि ह्याने गाडी आणली, आपल्या नारळ वगैरे आणल्यात. कुठून दुसरीकडून रस्ता वगैरे आहे का बघूया. एवढी मेहनत आहे शेवटी त्याची, काय बघूया विचारून त्यांना. ही बघा शाळेची पोरा. तर आता गर्दी पण भरपूर वाढली. आता बरं झालं लवकरच आलो. गाड्या एवढ्या बघा केवढ्या वाढल्यात. आता निघतो लगेच. भाऊ पण बोलले निघायचं आहे आपण, निघूया चला लगेच. आलो जेटीवर. बघा जेटी काय आली नव्हती, तिकडे गेलेली जरा. येईलच, टाईम झाला ना थोडा. माणसं लगेच निघाली आज. आज पहिल्यांदी या ह्याच्यात, पहिल्यांदी
की माणसं लवकर निघाली गाडीच्या ह्याच्यात. म्हणजे मी एवढे कधी पण नेलेत ना भाडे वगैरे कधी नेलेत ना, तर सकाळी गेलो तर रात्र व्हायची आम्हाला. म्हणजे कुठला पण गाडीवाला असेल किंवा भाडवाला असेल, गाडी जायची असेल त्याला माहिती आहे की एकदा सकाळी तो गेला गाडी घेऊन तर तो डायरेक्ट रात्री घरी पोचायचा. पण आज फर्स्ट टाईम असं झालं आहे की सकाळी आम्ही 10 वाजता निघालो म्हणजे जेटीच्या इथून, आणि ते आता लगेच हरिहरेश्वर फिरून लगेच आम्ही आलो आहे डायरेक्ट जेटी बिटी पकडून डायरेक्ट आलो आम्ही आपल्या बानकोटमध्ये. फर्स्ट टाइम असं झालं आता त्यांना जाऊन मंडणगडमध्ये सोडायचं. फर्स्ट टाइम झालं की दुपारच्या आत आम्ही फिरून वगैरे आलो, चक्क फिरून. माणसं पण एकदम चांगली आहेत, मस्त आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. घाटावरचे आहेत, आपल्या इकडचे नाहीत, पण त्यांना इकडचं कोकण वगैरे बघायचं होतं. आपण त्यांना दाखवलं वगैरे. हरिहरेश्वर फिरले ते चांगले, समुद्रावरती पण गेले आणि मस्त फिरले ते. इकडे फोटो वगैरे काढले त्यांचे आणि आपण आलो. आता आज जाऊ मंडणगडमध्ये, त्यांना सोडू वगैरे आणि आपण पण जाऊ घरी, कारण की गाडी आता धुवायला लागेल आपल्याला. गाडी घाण झाली आता सध्या, कारण ट्रिप आली की आपण गाडी धुवून टाकतो लगेच, काही ठेवत नाही. चला भेटू नंतर. आपण आलो होतो स्टँडवरती, गाडी स्टँडवरती लावली पण काय माणसा पण भेटली नाही. गाडी एवढी तापले ना, बराच वेळ झाला. आता निघतो घरच्या रस्त्याला. चला भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये नक्कीच.